नमस्कार. नर्मदे हर. पुन्हा एकदा आपण आलोय ओंकारेश्वर क्षेत्रावरती आणि भाविकांनी केलेला सुंदर असा कचरा. ओंकारेश्वरमधलं सगळ्यात पवित्र तीर्थस्थान जिथून परिक्रमा उचलली जाते ही जागा आहे गोमुख. आणि या गोमुखाला येऊन मिळणारा हा सांडपाण्याचा नाला. हे बघा, हे आहे गोमुख. पंडितजी बसलेत ना, ही मैयाची धारा मानतात, त्यामुळं नर्मदा परिक्रमावासी ही धारा पार करत नाहीत बरं का. या धारेला फार महत्त्व आहे. हे बघा, परिक्रमावासी आले वरती दिसतात ना दोघं, ते परिक्रमावासी आहेत. आणि हे गोमुख, हे पवित्र जल या म्हाताराम भरून घेतात बाटलीमध्ये. परंतु जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा पंडितजींच्या चरणापर्यंत पाणी आलेलं असतं. कालच आलं होतं. आणि तेव्हा मात्र हे सगळं नाल्याचं पाणी त्यात मिसळतं. गोमुखचं पाणी आपल्याला गरम लागतं, नाल्याचं पाणी गार लागतं. आणि तेच पाणी परिक्रमावासी भरून घेतात आणि परिक्रमा उचलतात. त्याच पाण्याची नर्मदा मैया म्हणून पूजा करतात. पण संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये नर्मदा मैया म्हणून ज्या पाण्याची पूजा होते ते पाणी गोमुखाचं हे पाणी नसून नर्मदामध्ये मिळणारं सांडपाणी असतं. ही दुर्दैवी सत्य गोष्ट आहे. नर्मदे हर. स्त्रीशक्ती दिदी झालेल्या आहेत हे चित्र दाखवण्यासाठी. निर्मल नर्मदा अभियान आपण छेडलेलं आहे. आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की आपण नर्मदा मैया निर्मल करण्यासाठी प्रयत्नरत राहूयात. जे कोणी हा व्हिडिओ बघतात त्या प्रत्येकाने नर्मदेकाठी आल्यावरती कपडे, चपला, वस्तू मैयामध्ये टाकणं हे सोडून द्यावं आणि नर्मदा मैयाला स्वच्छ, सुंदर, निर्मळ, नितळ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. ही सगळ्यांना हात जोडून नम्र 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 विनंती आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे.